आपल्यापैकी अनेक विद्यार्थ्यांचं आज इंजिनिअरिंगचं स्वप्न मोडलेलं आहे। पालकांसमोर हा मोठा प्रश्न उभा राहतो की नेमकं आता पुढे काय। मित्रांनो, लक्षात घ्या, जवळपास तेच कॉलेज, तेच इन्स्टिट्यूट पुन्हा आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो। कन्फ्युजन असतं मुलांचं की बीएससी केलं म्हणजे एमएससीच करावं लागेल, इंजिनिअरिंगचं स्वप्न मोडलं म्हणून ध्येय तेच ठेवता, फक्त मार्ग बदलावा। बघा, आजकाल प्लेसमेंट साठी आपण कॉलेज निवडत असतो, प्लेसमेंट साठी आपण स्ट्रीम निवडत असतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापैकी अनेक विद्यार्थ्यांचं आज इंजिनिअरिंगचं स्वप्न मोडलेलं आहे। एमएसटी सीईटीचा रिझल्ट नुकताच लागला। रिझल्ट बघून म्हणजे थोडक्यात पर्सेंटाईल बघून आपल्याला ही क्लॅरिटी आली असेल की आपल्याला अपेक्षेप्रमाणे जी स्ट्रीम आपण ठरवलेली असेल, म्हणजे बरेच विद्यार्थी ठरवतात की मला कॉम्प्युटर सायन्स स्ट्रीम हवी, एआय एमएल हवी, आजकाल नवीन नवीन स्पेशल स्ट्रीम्स आलेले आहेत, सायबर सिक्युरिटी मध्ये मला बीटेक करायचंय किंवा मला आयटी मध्ये करिअर करायचंय। थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अपेक्षेप्रमाणे स्ट्रीम मिळणार नाही, पर्सेंटाईल बघून आपण एक बघितलेलं आहे, ठरवलेलं आहे, किंवा आपल्याला टॉप कॉलेजमध्ये ते मिळणार नाही। ह्या केसमध्ये आपल्या समोर आणि विशेष म्हणजे पालकांसमोर हा मोठा प्रश्न उभा राहतो की नेमकं आता पुढे काय। या प्रश्नाचंच उत्तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे। 10वी नंतर ज्यावेळी पालकांनी म्हणा, विद्यार्थ्यांनी म्हणा हे ठरवलं की चला फ्युचरमध्ये जाऊन मला इंजिनिअरिंग करायचंय, म्हणून तुम्ही सायन्स स्ट्रीम निवडली, पीसीएम घेतलं, म्हणजे थोडक्यात फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स विशेष आपण घेतलं, 11वीला मेहनत केली, 12वीला मेहनत केली आणि मित्रांनो जेई दिली, सीईटी दिली, आपल्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही। स्ट्रीम पाहिजे तशी मिळाली नाही, कॉलेज पाहिजे तसं मिळालेलं नाही, किंवा मागच्या वर्षाचे कट ऑफ बघून आपण अंदाज बांधलेला आहे की बाबा रे ते चांगलं कॉलेज किंवा स्ट्रीम आपल्याला मिळणार नाही। बघा, आजकाल प्लेसमेंट साठी आपण कॉलेज निवडत असतो, प्लेसमेंट साठी आपण स्ट्रीम निवडत असतो की पॅकेज खूप मोठं, चला कोणत्या स्ट्रीमला आहे, सीएस ला आहे, आयटी ला आहे, एआय एमएल ला आहे, सायबर सिक्युरिटीला आहे, टॉप कॉलेज का बघतो, मेहनत का करतो, तर थोडक्यात प्लेसमेंट साठी आपण सगळं करत असतो। मग आता इंजिनिअरिंगचं स्वप्न भंग झालं, टॉप कॉलेज तुम्हाला मिळणार नाही, सीओईपी तुम्हाला मिळणार नाही, किंवा मुंबईला व्हीजेटीआय बद्दल बोलायचं झालं तर व्हीजेटीआय मला मिळणार नाही, एसपीआयटी मला मिळणार नाही, तर म्हणून मी आता इथेच थांबायचं का, मी पुढे आता काय करायचं नेमकं, खूप खूप मोठे मोठे प्रश्न आपल्या समोर आहेत। तर अशाच प्रश्नांचं उत्तर मित्रांनो आज मी इथे घेऊन आलेलो आहे। थोडक्यात जरी सीईटी मुळे आपलं इंजिनिअरिंगचं स्वप्न मोडलेलं असेल मित्रांनो, तरी आता आपण ध्येय तेच ठेवलं पाहिजे, ध्येय बदलू नका, मार्ग बदला। मग आता नेमकं मार्ग बदला म्हणजे काय, तर मित्रांनो असे आणखीही काही अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या आपल्याला भविष्यात पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये घेऊन जाऊ शकतात। आपण आयआयटी बद्दल बोलतो, एनआयटीज बद्दल बोलतो, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ट्रिपल आयटीज म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। मित्रांनो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे काही टॉप इन्स्टिट्यूट्स इंडियामध्ये आहेत। अनेक गव्हर्नमेंट कॉलेज आज महाराष्ट्रामध्ये आहेत। तर नेमकं ह्या कॉलेजेसमध्ये आज एमएसटी सीईटी मुळे किंवा जेई मुळे आम्ही ह्या कॉलेजेस पर्यंत पोहोचू शकत नाही, ह्या टॉप कॉलेजमध्ये आम्हाला प्रवेश मिळत नाहीये, तर मग असे कुठले मार्ग आहेत की आम्ही भविष्यात ह्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जाऊ शकतो। चला तर मित्रांनो जाणून घेऊया की नेमकं इंजिनिअरिंगचं स्वप्न मोडलं म्हणून ध्येय तेच ठेवता, फक्त मार्ग बदलावा, आणि कशा पद्धतीने भविष्यात आपण अशा टॉप कॉलेजेसमध्ये टॉप स्ट्रीम साठी जाऊ शकतो जिथे आपलं प्लेसमेंट हे बीटेक लेवलचंच होईल। तर मित्रांनो थोडक्यात इथे हा एक फ्लो चार्ट आपल्या समोर आहे। जेई किंवा एमएसटी सीईटी ची परीक्षा आपण दिलेली असेल आणि ऑब्वियसली आपण जर पास झाले असता, चांगले पर्सेंटाईल आपल्याला मिळाले असते, तर आपण बीटेक केलं असतं, बीई केलं असतं, चांगल्या स्ट्रीम मध्ये केलं असतं। आजकाल चांगली स्ट्रीम म्हटली की कॉम्प्युटर सायन्स येते, एआय एमएल येते, सायबर सिक्युरिटी आपल्या डोळ्यासमोर येत असते। तर मित्रांनो थोडक्यात आपण बीटेक कुठे केलं असतं, आपण जेई क्लिअर केली असती, समजा जेई मेन्स, जेई ऍडव्हान्स, तर आपण आयआयटीत केलं असतं।
मेन्स वगैरे क्लिअर केली असती, ट्रिपल IITs NITs मध्ये आपण जाऊ शकलो असतो. MST CET थ्रू महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजेस जसं काही VJTI म्हणूया आपण, SPIT, PCCOE पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग किंवा बिट्स पिलानी किंवा बिट्स मेश्रा किंवा VIT वेल्लोर अशा टॉप इन्स्टिट्यूट्सला आपण जाऊ शकतो. मित्रांनो, थोडक्यात आता मार्ग आपण बदलायचा आहे. याला समजा तुम्ही बायपास. काय समजायचं याला? बायपास. भारतात जनरली 4 प्रकारच्या कॉलेजेस आहेत. एक कॉलेज असतं त्याला म्हणतो आपण आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज. तिथे कोर्स असतो BA, BCom, BSc. एक कॉलेज असतं इंजिनिअरिंग कॉलेज. एक कॉलेज असतं मेडिकल कॉलेज. एक कॉलेज असतं मॅनेजमेंट कॉलेज किंवा फार्मसी कॉलेज. तर थोडक्यात समजून घ्या की आपण MST CET दिली, आपण JEE दिली, अपेक्षेप्रमाणे आपल्याला यश मिळालं नाही, परफॉर्मन्स आपल्याला दाखवता आला नाही, तर ऑब्विसली ह्या कॉलेजेसनी आपला रस्ता बंद केला. मग बंद केला याचा अर्थ कायमस्वरूपी बंद केला का? मुळीच नाही. त्यांनी रस्ता कायमस्वरूपी बंद केला नाही. यदा कदाचित आपण गॅप घेऊ शकता, पुन्हा प्रिपरेशन करू शकता आणि पुन्हा ह्या मार्गावर जाऊ शकता. दुसरा मार्ग म्हणजे काय मित्रांनो? बायपास घ्या. बायपास म्हणजे थोडक्यात काय? तर आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेजचा आता आपल्याला सहारा घ्यायचा आहे. कारण इंजिनिअरिंग कॉलेज तर आपल्याला ऍक्सेप्ट करत नाही, कारण CET मध्ये अपेक्षेप्रमाणे आपण परफॉर्मन्स दिला नाही. आता मित्रांनो, काय करायचं? आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेजचा सहारा घ्यायचा, बायपास रोड निवडायचा, 3 वर्षासाठी BSc CS BCS सारखी डिग्री करायची. याच्याऐवजी आपण BCA सुद्धा करू शकता. तर BCS किंवा BCA ह्या कोर्स नंतर मित्रांनो पुन्हा एंट्रन्स द्यायची आहे. मग ती एंट्रन्स कोणती असेल? नॅशनल लेवलसाठी बघा JEE होती, इथे नॅशनल लेवलसाठी असेल मित्रांनो NEEM CET नावाची एक्झाम. इथे MST CET होती, इथे असेल महाराष्ट्र MCA CET एक्झामिनेशन. इथे सुद्धा काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या एंट्रन्स असतात, तशाच इथे सुद्धा असतील प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या एंट्रन्स एक्झामिनेशन. आणि ह्या एंट्रन्स दिल्यानंतर आपण MCA नावाचा कोर्स करू शकतो, जो AICTEच्या अंडर येतो, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. BTech साठी सुद्धा AICTEच अप्रुव्हल लागतं आणि MCA साठी सुद्धा AICTEच कंट्रोल याला करत असते, त्याचंच अप्रुव्हल याला सुद्धा आहे. तर थोडक्यात मित्रांनो, MCA आपण बघा आता कुठे करू शकतो? NITs, ट्रिपल IITs, तिथेही VJTI आहे, इथेही VJTI आहे, इथे SPIT आहे, इथे सुद्धा SPIT आहे, इथे आपलं PCCOE आहे, इथे सुद्धा PCCOE आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जवळपास तेच कॉलेज, तेच इन्स्टिट्यूट पुन्हा आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. MCA आणि BTech हे दोन्ही कोर्स AICTEच्या अंडर येतात. बऱ्याच वेळी इथे कन्फ्युजन असतं मुलांचं की BSc केलं म्हणजे MScच करावं लागेल, BCS केलं म्हणजे MCSच करावं लागेल. अरे मित्रांनो, समजून घ्या, हा फक्त बायपास रोड तुम्ही घेतला होता, तोही काही काळासाठी, कारण इथे आपण वीक झाले होता. 11वी 12वीला आपण मेहनत घेतली नाही किंवा घेतली तरी यश मिळालं नाही, म्हणून आपण ह्या मार्गावर आलो. आता ह्या मार्गावर आल्यानंतर स्वतःला आपल्याला मजबूत करायचं आहे, आपलं ध्येय गाठण्यासाठी इथे मेहनत घ्यायची आहे. थोडक्यात मित्रांनो, कमबॅक करायचंय. जे इथे चुकलं ते इथे चुकायला नकोय. 10वी नंतर पालकांनी, विद्यार्थ्यांनी दोघांनी तुम्ही मिळून ठरवलं की भविष्यात जाऊन मी इंजिनिअरिंग करेल. नाना विविध क्लासेस आपण लावले, ऑनलाईन क्लास, ऑफलाईन क्लास, मेहनत केली, कदाचित खरी केली, कदाचित खोटी केली, चुकलं ते चुकलं, इथे गडबड झाली हे मान्य करा, ऍक्सेप्ट करा आणि कमबॅक करा. 3 वर्ष तुम्हाला इथे मिळणार. या 3 वर्षात स्वतःला तुम्ही हिमतीने, जे इथे चुकलं ते पुन्हा इथे चुकायला नको आणि त्या पद्धतीने तुम्ही परफेक्शनने पुढे जा. या एंट्रन्स पुन्हा तुम्हाला द्यायचे आहेत. या एंट्रन्स देऊन
त्याच इन्स्टिट्यूट्समध्ये यदा कदाचित बीटेक मध्ये जे इन्स्टिट्यूट आपण ठरवलं होतं त्यापेक्षाही मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन MCA हा कोर्स करा आणि मित्रांनो तिथे प्लेसमेंट घ्या. हाच खरा मंत्र सध्या आपल्यासाठी आहे. अरे बीटेक इंजिनिअरिंगचं स्वप्न मोडलं म्हणून मित्रांनो इथे ध्येय बदलू नका. ध्येय तुमचं तेच असलं पाहिजे. कॉलेज, इन्स्टिट्यूट, प्लेसमेंट हेच तुमचं ध्येय असलं पाहिजे. MCA म्हणजे मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. इझिली ह्या कोर्स नंतर तुम्ही बीटेक लेवलच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळवू शकतात. राहिला विषय मित्रांनो मग BSc नंतर सर MSc करतो, BCS नंतर MCS करतो. लक्षात घ्या हे जे BCS नंतर MCS आहे हे आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज मधूनच होणार. इथे आपण प्लेसमेंटच्या खूप अपेक्षा करू नका. कितीही मोठं कॉलेज असलं तरी इथे प्लेसमेंट मिळेल याची खात्री नाही. स्वतः तुम्हाला मेहनत करावी लागेल. मग आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी असे असतील की सर फार तर फार आम्ही BCS करू शकतो, BSc CS करू शकतो, BCA करू शकतो आणि नंतर आम्हाला इमिडिएटली जॉब करावाच लागेल, आमची तशी परिस्थिती नाही. अशा केसमध्ये मित्रांनो खूप अपॉर्च्युनिटीज ह्या कोर्सेस नंतर सुद्धा आहे. आपल्याला फक्त एकच प्रॉब्लेम असतो मित्रांनो, प्रॉपर राईट काउन्सिलिंग मिळालेली नसते. बऱ्यापैकी विद्यार्थी आजकाल गुगलला सर्च करतात. चला गुगल तर आता साईडलाच राहिलंय. आता काय आलंय नवीन? ChatGPT. मस्त चॅटिंग करण्यासाठी आपल्याला एक मित्र मिळालेला आहे. पण त्या मित्राला माहिती काढण्यासाठी इतर लोकांची गरज असते आणि ते वेगवेगळ्या सोर्सेसवरनं आलेली माहिती स्वतः अनालाइज करून मित्रांनो आपल्या समोर प्रोड्यूस करत असतं. काही इन्फॉर्मेशन खरी असते, काही खोटी असते, काही स्ट्रक्चर्ड वे मध्ये असते, काही अनस्ट्रक्चर्ड वे मध्ये असते. त्याला शिकवता त्यानंतर तो तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करतो. पण स्वतः त्याला काही माहित नसतं, दुसऱ्यांच्या माहितीवरच तो डिपेंड असतो. लक्षात घ्या अशा माहितीमुळे अजूनही आपलं कन्फ्युजन वाढत असतं. तर थोडक्यात जर राईट काउन्सिलिंग आपल्याला मिळालं, इथलं जे अपयश आहे ना मित्रांनो इथे यशामध्ये कन्वर्ट आपण इझिली करू शकता. अरे 3 वर्ष मिळतात, 3 वर्ष इनफ असतात मित्रांनो कमबॅक करण्यासाठी. लक्षात घ्या हा जो सिलेबस आहे हा अगदी जो इथे तुम्ही JEEचा MST CETचं प्रिपरेशन करत होते, अरे तुम्ही फिजिक्स शिकत होते, तुम्ही केमिस्ट्री शिकत होते, मॅथ्स शिकत होते, इथे फक्त मॅथ्स आहे. नो फिजिक्स नो केमिस्ट्री. मग कोणतं मॅथ्स? अरे तेच मॅथ्स जे इथे प्रिपरेशन करत होते, सेम टू सेम कॉपी पेस्ट. लक्षात घ्या सेम टू सेम कॉपी पेस्ट, वेगळं काही नाहीये. अरे 3 वर्ष खूप असतात आणि तेही 10th नंतर. मॅच्युरिटी लेवल यदा कदाचित कमी असेल तुमची, पण ह्या 3 वर्षात मित्रांनो 12वी झालेली आहे. आता वेगळ्या जगात वेगळ्या कॉलेजमध्ये तुम्ही आता मार्गक्रमण करणार आहात. तर थोडक्यात लेवल तुम्हाला वाढवावीच लागेल आणि त्या पद्धतीने जर तुम्ही प्लॅन केला तर मित्रांनो चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही पोहोचू शकता किंवा चांगला जॉबही तुम्ही घेऊ शकता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जॉब करायचा असेल तर प्रॉपर काउन्सिलिंग जर आपल्याला मिळालं तर थोडक्यात आपण त्या पद्धतीने डोमेन आयडेंटिफाय करू शकतो. खूप डोमेन आहेत. हे एक खूप मोठं कन्फ्युजन इथे आहे की सर मी सायबर सिक्युरिटीत जाऊ का, मी AIML मध्ये जाऊ का, मी डेटा सायन्स मध्ये जाऊ का, मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जाऊ का, मी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये जाऊ का, मी IoT मध्ये जाऊ का, मला गेमिंग खूप आवडतं, मला ॲनिमेशन मध्ये इंटरेस्ट आहे. मित्रांनो इट्स लाईक अम्ब्रेला. खूप ऑप्शन्स आहेत. जे काही तुम्ही शिकता ते कोर कॉन्सेप्ट शिकत असता. स्पेसिफिक डोमेन मध्ये तुम्ही एक्सपर्टाइज घेत नाही. बरेचसे विद्यार्थी मला प्रश्न विचारतात, सर BSc डेटा सायन्स नवीन कोर्स आलेला आहे घेऊ का, BSc AIML कोर्स आलाय घेऊ का. एक लक्षात घ्या हे कोर्स जस्ट आत्ता रिसेंटली आलेले आहेत आणि रिसेंटली आल्यामुळे यांची एकही बॅच आत्तापर्यंत संपलेली नाहीये किंवा एखादी बॅच आज उद्या कदाचित संपू शकेल. तर खूप इनफ डेटा आपल्याकडे याचा नाहीये. दुसरा विषय म्हणजे मित्रांनो BCS म्हणा किंवा BCA म्हणा, ही जी डिग्री असते ही डिग्री BTech लेवलची थोडक्यात नसते. तुम्ही मिनी इंजिनिअरिंग याला म्हणू शकता पण नक्कीच ही इंजिनिअरिंगच्या लेवलला येत नाही.
जोपर्यंत तुम्ही MCA हा कोर्स करत नाही. पुन्हा सांगतो, MCS हा कोर्स आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये होतो. MCA हा कोर्स इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंट लेवलच्या कॉलेजेसमध्ये होत असतो. तर व्हॅल्यू आपल्याला MCA ला आहे, MCS ला नाही. आधी काय होतं तो म्हणजे बरेचसे विद्यार्थी पालक म्हणतात की अरे आमच्या नातेवाईकांमध्ये एक होता, त्याने MCS केलं होतं, आज तो मोठ्या IT क्षेत्रात आहे. खरं आहे. काही वर्षापूर्वी हे सत्य होतं. त्यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजेस कमी होत्या. या 10-12 वर्षामध्ये एवढ्या इंजिनिअरिंग कॉलेज आल्यात मित्रांनो, की कोणत्याही कंपनीला त्या आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये जायची इच्छा नसते. पुण्याचं बोलायचं झाल्यास SP कॉलेज, गरवारे कॉलेज, मॉडर्न कॉलेज, वाडिया कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज जाऊन विचारा. किती वेळा इन्फोसिस येते, किती वेळा कॉग्निझंट येते, किती वेळा TCS येते. हे कॉलेजेस बऱ्यापैकी म्हणतात अरे आमची मुलं TCS मध्ये प्लेस झाली. ती TCS मध्ये त्यांच्या मेहनतीमुळे प्लेस झालेली असतील. कॉलेजमध्ये TCS येत नाही. बऱ्याचशा एक्झाम्स असतात मित्रांनो, या मल्टीनॅशनल कंपनी घेत असतात. मुलं एक्सटर्नली ते अपीअर करतात. यश हे त्यांचं असतं, ते कॉलेजमुळे आलेलं नसतं. पण कॉलेज सहज सांगते हो TCS मध्ये हा विद्यार्थी प्लेस झाला. लक्षात घ्या, प्लेसमेंट हे इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्येच तुम्हाला मिळेल. मॅनेजमेंट टॉप मॅनेजमेंट कॉलेजेस मध्येच तुम्हाला मिळेल. इथे आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेजचा फक्त एक पर्यायी मार्ग असू द्या. स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी मेहनत करा. जॉब करायचा असेल BCS नंतर तर तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट करावं लागेल. जे वेगवेगळे डोमेन मी सांगितले ते तुम्हाला ठरवावे लागतील. BCS बद्दल बोलायचं झाल्यास जर BCS किंवा BCA ला आपला प्रवेश झालेलाच असेल तर सध्या 6 महिने 8 महिने 1 वर्ष मित्रांनो फुल्ली फोकस टू दॅट कोर्स राहा. 1 वर्ष तो कोर्स कंट्रोल मध्ये घ्या की सर काही झालं तरी मी फक्त फोकस माझ्या या कोर्सवर करेल. मी ऍडिशनल कुठलाही विचार करणार नाही. याचा अर्थ काय? तर मला वेळ मिळतोय म्हणून मी हा कोर्स करून घेतो, तो कोर्स करून घेतो. माझा मित्र तो कोर्स करतोय म्हणून मी तोही कोर्स करून घेतो. मित्रांनो हे सरासर चुकीचं आहे. या कोर्सला कंट्रोल मध्ये घ्या. समजून घ्या थ्योरी एक्झाम कशी होते, प्रॅक्टिकल एक्झाम कशी होते, 24 तासात आपल्याला किती वेळ शिल्लक राहणार आहे. बऱ्याचशा छोटे पॉइंट जे असतात त्याचा विचार आपण इथे केला पाहिजे. नाही तर होतं असं की जी गडबड आपली इथे झाली पुन्हा इथे होईल. एखादा विषय बॅक राहील म्हणजे आधीच डिमोटिवेट झालेले आहात, पुन्हा एकदम तिथे फ्लॅट तुम्ही व्हाल. ही गडबड करू नका. पहिले 6 महिने 8 महिने 1 वर्ष ह्या कोर्सला कंट्रोल मध्ये घ्या. एकदा का हा कोर्स तुमच्या कंट्रोल मध्ये आला, तुम्हाला याचा गेम कळाला, तुम्हाला थ्योरी एक्झाम काय असते, प्रॅक्टिकल एक्झाम काय असते, कशा पद्धतीने किती वेळ कसा याचा अभ्यास करायचा आहे, नेमके कोणते विषय अवघड असतात याचा सगळ्यांचा अंदाज आला मित्रांनो. इमिडिएटली सेकंड इयर मध्ये आपल्याला ठरवायचं आहे की मला एक स्पेशलाइज्ड डोमेन मध्ये पुढे जायचं आहे की मला पुढे MCA साठी CETचं प्रिपरेशन करायचं आहे. बरेचसे विद्यार्थी जे स्पेशलायझेशन बद्दल बोलतात की मला BSc डेटा सायन्स करायचं आहे, मला BSc सायबर सिक्युरिटी करायचं आहे. आता आलेले कोर्स आहेत त्यांच्या बॅचेसही समोर आलेल्या नाही आहेत आणि स्वतः तुम्ही काय करता त्याचा लेबल लावून टाकता, आय एम ओनली एक्सपर्टाइज इन BSc इन डेटा सायन्स, BSc इन सायबर सिक्युरिटी. मित्रांनो लक्षात घ्या, एकच इथे समजून घेण्यासारखं आहे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जर आपल्याला स्पेशलायझेशन करायचं असेल AI/ML मध्ये, सायबर सिक्युरिटी मध्ये तर मास्टर्सच्या वेळी त्याचा विचार करा. सध्या तुमचं डोमेन तुम्ही ओपन ठेवा. प्लेन BSc कम्प्युटर सायन्स, BSc IT किंवा BCA असे कोर्सेस करा. ते कोर कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ऍप्लिकेशनचं तुम्हाला नॉलेज देतील आणि सेकंड इयर नंतर तुम्ही तुमचं डोमेन आयडेंटिफाय करा आणि त्याच्यात मास्टर्स कंप्लीट करा. तर थोडक्यात आपल्याला काउन्सिलिंगची इथे गरज असणार आहे. जर आपला प्रवेश या कोर्सला झालेलाच असेल तर मित्रांनो NHG अकॅडमी मागील 18 वर्षापासून BSc कम्प्युटर सायन्स असेल, BCA चे विद्यार्थी असेल यांना गाईडलाईन देत आहे. हजारो विद्यार्थी आम्ही घडवलेले आहेत. आज चांगल्या ठिकाणी हे विद्यार्थी आहेत. बरेचसे विद्यार्थी हे चांगल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हा रस्ता बंद झाल्यामुळे मित्रांनो बायपास मार्ग घेऊन आज तिथे पोहोचलेले आहेत आणि पोहोचत आहेत. मग ते अकॅडमिक्स असो,
एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन असो, वेगवेगळ्या टप्प्यांवर NSG अकॅडमी आपली मदत करत असतं. जर पुणे शहरात आपलं ऍडमिशन झालेलं असेल किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या डिस्ट्रिक्टमधल्या कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालेलं असेल मित्रांनो, आपल्याला विषय अवघड जात असतील, असं वाटत असेल की विषय तर मी पास होऊनच जाईल पण माझं प्रॅक्टिकल स्किल तेवढं एनहान्स होणार नाही, अशा वेळी NSG अकॅडमीची नक्कीच आपल्याला मदत होऊ शकते. कुठलंही कन्फ्युजन असो आपल्याला की या मार्गापर्यंत पोहोचायचं कसं आहे, काय करायचं आहे, नेमकं काय तो रस्ता असेल, कुठला तो मार्ग असेल ज्या थ्रू आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो, मी आपल्याला अंदाज दिलेला आहे. पण डिटेल जर आपल्याला हे समजून घ्यायचं असेल तर NSG अकॅडमीला नक्की आपण व्हिजिट करा किंवा खालील दिलेल्या नंबरवर आपण व्हॉट्सअप करू शकता. डेफिनेटली आमची टीम आपल्याला कॉन्टॅक्ट करेल आणि आपल्या प्रश्नांचं समाधान ती करतील. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, राईट काउन्सिलिंग हे खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी काउन्सिलिंग फ्री ऑफ कॉस्ट आहे. जर आपल्याला मार्ग बदलायचा असेल, आपली इच्छा असेल आजही की BCS साठी आम्हाला पुढे जायचंय, BCA साठी पुढे जायचंय, इमिडिएटली NSG अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा. आपल्याला राईट काउन्सिलिंग दिलं जाईल आणि हे काउन्सिलिंग मित्रांनो पूर्णपणे मोफत असणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. तर आजच संपर्क करा NSG अकॅडमीला. खाली टेलिग्राम ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इतरही सोशल मीडिया हँडल्स आहेत. गो अँड व्हिजिट दोज हँडल्स. चॅनलला इमिडिएटली सबस्क्राईब करा आणि नक्कीच इंजिनिअरिंगचं स्वप्न मोडलेल्या विद्यार्थी जे डिमोटिवेट झालेले असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. दे कॅन कम बॅक, यू कॅन कम बॅक. थँक्यू व्हेरी मच गाईज.